आज आपण भेट घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, काय निवेदन, कशाबद्दल भेट होती? नाही, हे बघा की मागच्या वर्षी 29 सप्टेंबरला जी सरकारसोबत चर्चा झाली होती त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही असा मांडला होता की ओबीसी विद्यार्थ्यांना सोयी सवलती देत असताना काही सोयी सवलतीमध्ये दोन अटी टाकल्या होत्या की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रही हवं आणि 8 लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी असल्याचं पण प्रमाणपत्र हवं. या 2 अटी आपण लादू शकत नाही, म्हणून 8 लाख रुपयाची उत्पन्न मर्यादा रद्द करावी आणि ज्यांच्याकडे ज्या ओबीसी कुटुंबाकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे त्यांना शिक्षणासहित सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात ही मागणी मांडली होती. तेव्हाच यांनी कबूल केलं होतं की आम्ही 8 लाख रुपयाची मर्यादा रद्द करू. या मागच्या 20 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने निर्णय काढून जी 8 लाख रुपयाची मर्यादा होती ती रद्द केली आणि ज्या कुटुंबाकडे आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र राहील त्यांना शिक्षणामध्ये फ्रीशिप मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्याकरिता त्यांचं अभिनंदन करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी सर्व आलो होतो. पण त्यावेळेस 3 अटीमधून ते काढायचं होतं, त्याच्यापैकी एक निघालेले आहे. आता फॉरेनमध्ये जाणाऱ्या पोरांनासुद्धा तीच अट आहे आणि जर आम्ही एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याच्यावरची जी व्याजाची सबसिडी मिळते त्याच्यावरसुद्धा ती अट आहे. म्हणून दोन्ही ठिकाणून 8 लाख रुपयाची अट रद्द करावी हे सुद्धा सांगितलं आहे. तर आम्हाला आश्वासन दिलं की तीसुद्धा लवकरात लवकर कमी होईल. PhDच्या पोरांना 100% फेलोशिप मिळावी, तो मान्य झाला आहे म्हणते. शासन निर्णय 1-2 दिवसात येणार आहे. मुलींना 100% स्कॉलरशिप लागू झाली तशी ती सर्व मुलांनासुद्धा लागू व्हावी हे सुद्धा सरकारने मान्य केलेलं आहे. त्याचाही GR लवकरच निघेल असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या नागपुरात मागील 2 दिवसापासून ज्या 20 पोरांना पायलट ट्रेनिंग दिल्या जात होतं ते पायलट ट्रेनिंग योग्य त्या पद्धतीने दिल्या गेलं नाही असा त्या पायलट विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या नागपूर फ्लाइंग क्लबचे अध्यक्ष या नागपूर विभागाचे आयुक्त असतात आणि आयुक्तांनी आणि महायुतीच्या महासंचालकांनी त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं असे निदर्शनास येते. म्हणून तो मुद्दा आम्ही या ठिकाणी मांडला. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी लगेच आयुक्तांना सांगून हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याकरता सांगतो. अशा प्रकारचे हे प्रश्न आणि इतर जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा आपण लवकरात लवकर पूर्ण करावे आणि तसे शासन निर्णय काढावे ही मागणी आज आम्ही या ठिकाणी मांडली. तुमच्या सर्वच मागण्या मान्य होतील असं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा ओबीसी समाजातर्फे त्यांचे मी आभार व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.